तो पार्ट 1 उसका नाम है गोनू झा की चतुराई, है ना? सुनाई पड़ा? पार्ट 1 चैप्टर 1 नाम क्या है? गोनू झा की चतुराई। मैं अपनी खुद लिखा रही हूँ, ठीक है? आप सब लोग को लिखना है। बोलो चाई चतुराई। नहीं नहीं, गोनू झा। मैं भी दिखा रही हूँ। मेरा स्क्रीन देख पा रहे हो आप सब लोग? पहले इधर देख, मेरा ये स्क्रीन देख पा रहे हो? चतुराई। हाँ, मेरा स्क्रीन देख लिया ना सब लोगों ने? पार्ट 1 गोनू झा की चतुराई, ये कहानी हम सीखेंगे, ठीक है? हाँ या ना बोलिए आप लोग, है ना? आज ये कहानी सीखेंगे, ठीक है? तो आप लोगों से कौन कौन चतुर है? चतुराई मतलब क्या है बताओ तो? चतुराई का मतलब क्या है? चतुराई मतलब क्या है? अच्छा, इंग्लिश आई विल टेल यू। स्मार्टनेस, इंटेलिजेंस, है ना? മലയാളത്തിൽ എന്താണ്? സാമർത്ഥ്യം, സാമർത്ഥ്യം, ബുദ്ധി, है ना? കൗശലം. അതന്നെ ചോദിച്ചത്. നിങ്ങൾ ആരൊക്കെ സ്മാർട്ട് ആണെന്ന്, എത്ര പേര് സാമർത്ഥ്യം ഉള്ളവരാണെന്ന്, है ना? If you are smart enough, you can solve any problem in your life, right? മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? ചതുരായി ഗോനു ഝാ എന്ന് പറഞ്ഞ ഒരാളുടെ, ഒരു രാജാവിന്റെ സദസ്സിലുള്ള ഒരാളായിരുന്നു ഗോനു ഝാ. അയാളുടെ സാമർത്ഥ്യത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഈ കഹാനി, ഈ സ്റ്റോറി പാർട്ട് 1 गोनू झा की चतुराई. ये कहानी गोनू झा के बारे में है, जो अपने चतुर से एक हल का, एक प्रॉब्लम का हल निकाला, है ना? राजा की दरबार में एक प्रॉब्लम का हल निकाला गोनू झा की नाम की एक आदमी ने, ठीक है? तो उसके बारे में ये कहानी, ठीक है? മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? हाँ या ना बोलो. മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? बोलो हाँ बोलो. മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? समझ में आ गया? तो किसके बारे में ये कहानी बताओ तो? किसके बारे में? किसके बारे में? ആരുടെ കഥയാണ് നമ്മൾ പഠിക്കാൻ പോകുന്നത്? गोनू झा. तो मैं कहानी में पढ़ने जा रही हूँ. आप लोग के पास बुक नहीं है ना? मैं अभी बुक का फर्स्ट पेज दिखा रही हूँ. हाँ, पहले मैं बुक पढ़ के, कहानी पढ़ के सुनाऊंगी, ठीक है? तो कहानी ऐसे शुरू होती है. मिथिला के नरेश अपनी मित्रता के लिए बहुत मशहूर थे. तो മിഥില കെ നരേഷ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? മിഥില എന്ന് പറഞ്ഞ ഒരു സ്ഥലത്തിന്റെ പേരാണ്. ഇറ്റ്സ് എ പ്ലേസ് നെയിം. ഓക്കെ, മിഥില കെ നരേഷ്. നരേഷ് यानी माने राजा. नरेश माने राजा. तो मिथिला के नरेश अपने मित्रता के लिए बहुत मशहूर थे. मशहूर माने प्रसिद्ध, फेमस. समझ में आ रहा है? समझ में आ रहा है? मिथिला के नरेश अपनी मित्रता के लिए बहुत मशहूर थे. उनका एक मित्र परदेश से आया था. उनका एक मित्र परदेश से आया था. ഈ രാജാവിനെ കാണാൻ ഒരു ദിവസം അദ്ദേഹത്തിന്റെ രാജാവിനെ കാണാൻ എത്തി. വെളിനാട്ടിൽ നിന്ന്, വേറെ രാജ്യത്ത് നിന്ന്. ഓക്കെ, മനസ്സിലായോ? सब लोग को समझ में आ रहा है कि नहीं? हाँ या ना बोलो. हाँ. नरेश ने उन्हें अपनी अतिथि कक्ष में ले गए. അതിഥി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? മലയാളത്തിൽ അറിയാലോ അതിഥി. हाँ, गेस्ट. तो नरेश ने उन्हें अपने अतिथि कक्ष में ले गए. उन्होंने अपने मित्र का खूब स्वागत किया. तो राजा ने अपने मित्र का खूब स्वागत किया. राजाव वेलकम ചെയ്തു. ओके. हाँ, अचानक मित्र नजर दीवार पे लगे एक चित्र पे गया. चित्र माने
picture. So രാജാവിന്റെ അടുത്ത് വന്ന സുഹൃത്ത് രാജാവിന്റെ കൂടെ ഇരിക്കുമ്പോ പെട്ടെന്ന് അദ്ദേഹം ഭിത്തിയിലുള്ള ഒരു ചിത്രത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ दीवार पे लगे हुए चित्र पे उनका ध्यान गया. ആ ചിത്രം എന്തായിരുന്നു? വെരി ഗുഡ്. മത്തങ്ങയാണോ? खरबूज. खरबूज माने खरबूज माने मतंगा, मस्क मेलन है ना. वेरी गुड. आराध പറഞ്ഞത്? किसने बोला? खरबूज माने मतंगा, मस्क मेलन. इंग्लिश. സോ ആ പിക്ചർ എന്തിന്റെ ആയിരുന്നു? ഖർബൂജിന്റെ ആയിരുന്നു. സോ ആ ഫ്രണ്ട് രാജാവിന്റെ സുഹൃത്ത് ഭിത്തിയിലുള്ള ആ പിക്ചറിലേക്ക് നോക്കി. അത് എന്തിന്റെ പിക്ചർ ആയിരുന്നു? मस्क मेलन, മത്തങ്ങയുടെ പിക്ചർ ആയിരുന്നു. है ना. तो नरेश के मित्र ने कहा कितने सुंदर खरबूजे हैं, वर्षों से खरबूजे खाने को तो क्या देखने को भी नहीं मिला. तो मतलब क्या? राजा के दोस्त ने बोला खरबूज में ഞാൻ എത്ര വർഷമായിട്ട് കഴിച്ചിട്ടുമില്ല കണ്ടിട്ടുമില്ല എന്ന് രാജാവിനോട് എന്ത് പറഞ്ഞു? मैंने खरबूजे कितने सालों से खाया भी नहीं देखा भी नहीं. तो എത്ര വർഷമായി ഞാൻ മത്തങ്ങ കഴിച്ചിട്ടുമില്ല കണ്ടിട്ടുമില്ല എന്ന് രാജാവിന്റെ അടുത്ത് പറഞ്ഞു. സോ ഇത്രയും മനസ്സിലായോ? सब लोग को समझ में आ गया कि नहीं? हाँ. कहानी सब लोग को समझ में आ गया? समझ में आया कि नहीं आया? आगे बोलूं? हाँ. तो अगले दिन नरेश के मित्र ने यही बात दरबार में दोहरा दी. मिथिला के नरेश ने दरबारियों की तरफ देखकर कहा, क्या अतिथि को ये मामूली सी इच्छा भी पूरी नहीं हो जा सकती? सारे दरबारी और मंत्री खरबूजे की खोज में लग गए. तो नेक्स्ट डे രാജാവ് ദർബാറിൽ ഇരുന്നപ്പോ അവിടെ ഇരുന്ന എല്ലാരോടും പറഞ്ഞു, എന്റെ പ്രിയപ്പെട്ട സുഹൃത്ത് ഇവിടെ എന്നെ കാണാൻ വന്നിട്ട് അവന്റെ ഈ ചെറിയ ആഗ്രഹം പോലും നമുക്ക് സാധിച്ചു കൊടുക്കാൻ പറ്റില്ലേ? എന്താണ് സുഹൃത്ത് പറഞ്ഞത്? കർബൂജ അല്ലെങ്കിൽ മത്തങ്ങ ഞാൻ കഴിച്ചിട്ട് വർഷങ്ങളായി കണ്ടിട്ട് പോലുമില്ല. അപ്പൊ രാജാവ് പറഞ്ഞു, നമ്മുടെ അതിഥിയായിട്ട് എന്റെ സുഹൃത്ത് ഇവിടെ വന്നു, അപ്പൊ അദ്ദേഹത്തിന്റെ ഈ ചെറിയ ആഗ്രഹം പോലും എനിക്ക് സാധിച്ചു കൊടുക്കാൻ പറ്റില്ലേ എന്ന് രാജാവ് തന്റെ ദർബാറിൽ വെച്ച് അടുത്ത ദിവസം എല്ലാരോടുമായിട്ട് ചോദിച്ചു. അത് കേട്ടപാടി എല്ലാരും എന്ത് ചെയ്തു? കർബൂജ മത്തങ്ങ തപ്പി എല്ലാരും ഇറങ്ങി തിരിച്ചു. എന്തിനാണ്? അദ്ദേഹത്തിന്റെ അതിഥിക്ക് കൊടുക്കാൻ വേണ്ടിട്ട്. മനസ്സിലായോ? മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? കഹാനി സമജ് മേ ആ രഹാ कि नहीं आ रहा है? हाँ या ना बोलिए आप लोग. नहीं समझ में आया? हाँ समझ में आ गया सब लोगों को. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ മലയാളത്തിൽ കൂടെ പറഞ്ഞു തരുന്നത് നിങ്ങൾക്ക് വേഗം മനസ്സിലാവാൻ വേണ്ടിട്ട്. ഓക്കെ ओके. सो उन्होंने बाजार का कोना कोना छान मारा. दरबारी और मंत्री गांवों में भी जा पहुंचे. गांव वाले भी उनकी बात सुनकर हंसने लगे कि इस सर्दी के मौसम में खरबूजे कहाँ से मिलेंगे. സോ രാജാവിന്റെ വാക്ക് കേട്ട് എല്ലാവരും എന്ത് ചെയ്തു? എല്ലാരും നാട് തോറും ഓടി നടന്നു. ഖർബൂജ് എന്ത് തപ്പി ഓടി നടന്നു? ഖർബൂജ് തപ്പി. മത്തങ്ങ തപ്പി ഓടി നടന്നു. അപ്പൊ അവിടെ നാട്ടിലുള്ളവരെല്ലാം ചിരിക്കാൻ തുടങ്ങി. ഖർബൂജ ഈ ഠണ്ടിക്ക് മോസം മേ കഹാ മിലേഗാ തുംകോ. തണുപ്പ് കാലത്ത് മത്തങ്ങ എവിടെ കിട്ടും? എല്ലാരും ചിരിക്കും. ഓരോ ഫ്രൂട്ട് ഉണ്ടാവുന്നതിന് ഓരോ സീസൺ ഉണ്ട്, എല്ലാവർക്കും അറിയാലോ അല്ലേ? മത്തങ്ങ തണുപ്പ് സീസണിൽ ഉണ്ടാവില്ല. ഓക്കെ. तो ठंडी के मौसम में तुम लोग खरबूजे कहाँ खोज कर रहे हो? सब लोग हंसने लगे, है ना? समझ में आया कि नहीं आया? हाँ. जब सब थक गए तब एक दरबारी ने व्यंग से कहा, महाराज अतिथि की इच्छा दोनों छाही पूरा कर सकते हैं. അപ്പൊ എല്ലാരും മത്തങ്ങ തപ്പി ഓടി ക്ഷീണിച്ചു. ആർക്കും കിട്ടിയില്ല. അപ്പൊ ഒരാൾ എന്ത് പറഞ്ഞു? മഹാരാജ് രാജാവേ, അങ്ങയുടെ ഈ ആഗ്രഹം ഗോനു ഛാക്ക് മാത്രമേ ശരിയാക്കാൻ പറ്റുള്ളൂ. ഗോനു ഛാ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഹീസ് വെരി സ്മാർട്ട്. അതാണ് ഗോനു ഛാണ് നമ്മുടെ ഈ കഹാനിയുടെ ഹീറോ അല്ലേ? ഗോനു ഛാക്ക് ചതുരായി ആണ് നമ്മൾ പഠിക്കാൻ പോകുന്നത്. അപ്പോ എല്ലാരും പറഞ്ഞു
ഇത് ഈ പ്രോബ്ലം സോൾവ് ചെയ്യണമെന്നുണ്ടെങ്കിൽ ഗോനു ചായ കൊണ്ട് മാത്രമേ പറ്റുള്ളൂ. ബിക്കോസ് വൈ, എന്തുകൊണ്ടാണ്? ക്യൂ ഗോനു ചാ ബഹുത് ചതുർ ഇൻസാൻ ഹേ, മത്ലബ് ഗോനു ചാ ബഹുത് സ്മാർട്ട് ഹേ, ഇന്റലിജന്റ് ഹേ, ബുദ്ധി ഉണ്ട് അവന്. അപ്പൊ അവന്റെ ബുദ്ധി കൊണ്ട് ഈ പ്രശ്നത്തിനെ സോൾവ് ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. समझ में आ गया सब लोगों को? हाँ हाँ। मिथिला के नरेश ने गोनू झा की तरफ देखा और मित्र की इच्छा पूरी करने की बात कही। नरेश की आज्ञा मानते हुए गोनू झा ने कुछ समय मांगा और कुछ सोचते हुए दरबार से चले गए. സോ രാജാവ് എന്ത് ചെയ്തു? ഗോനു ചായനോട് പറഞ്ഞു, ഗോനു ചാ, എന്റെ ഫ്രണ്ടിന്റെ ആഗ്രഹം താങ്കൾക്ക് മാത്രമേ സാധിച്ചു തരാൻ പറ്റുകയുള്ളൂ. അപ്പൊ ഗോനു ചാ എന്ത് പറഞ്ഞു? കുറച്ച് സമയം എനിക്ക് തരൂ രാജൻ, ഞാൻ നിങ്ങളുടെ പ്രോബ്ലം സോൾവ് ചെയ്യാം. സോ ഇന്ന് നമ്മള് 2 പേജാണ് പഠിച്ചത്. ആർക്കെങ്കിലും ബുക്ക് ഉണ്ടോ? കിസിക്ക് ഹാത്ത് में बुक है? हाँ, तो बुक है। तो आज हमने चैप्टर पार्ट 1 का पहला और दूसरा पेज हम लोगों ने पढ़ा, यानी पेज नंबर 2 और पेज नंबर 3। तो आप लोगों को क्या करना है? मैंने अभी कहानी मलयालम में भी बोला, आप लोगों को समझ में आ गया होगा, ठीक है? तो आप लोगों को घर में बैठ के ये जो जितना मैंने पढ़ाया आज आपको उसको दोहराना है, घर में बैठ के बुक पढ़ना है, ठीक है? तो आज मैं अभी आपको जो नया शब्द हमने इस कहानी में सीखा है मैं आपको बताने जा रही हूँ, ठीक है? ये दिख रहा है, जो स्क्रीन दिख रहा है ना आप लोगों को, शब्दार्थ मतलब मीनिंग, जो हमने नया वर्ड जो इस कहानी में सीखा आज, उसको आपका मतलब यहाँ पे लिखा हुआ है, ठीक है? सब लोग नोट डाउन करो। मिथिला माने एक शहर का नाम, जहाँ पे ये राजा की कहानी है वो मिथिला शहर में है। मिथिला मतलब एक शहर का नाम, ठीक है? और नरेश माने, नरेश का मतलब क्या है? राजा। सब लोग लिख रहे हैं कि नहीं? सब लोग लिखना है इसको, ठीक है? नरेश माने मतलब राजा, और मशहूर मतलब क्या है? प्रसिद्ध, फेमस, है ना? मशहूर मतलब फेमस, प्रसिद्ध। उसके बाद क्या आता है? अतिथि। अतिथि माने गेस्ट या मेहमान। हाँ, गेस्ट माने यानी मेहमान, ठीक है? और खरबूज माना मतलब क्या है? एक फल। एक फल वो क्या है? मस्कमेलन, है ना? हाँ, मस्कमेलन, ठीक है? खरबूज माने मस्कमेलन, मतंगिया, ओके? और लास्ट वर्ड क्या है जो हमने नया सीखा है? इच्छा। इच्छा मतलब किसी चीज की चाह, आग्रहम। मलयालम आग्रहम, इच्छा माने आग्रहम और किसी चीज की चाह। तो सब जो जितने नया वर्ड हमने इस कहानी में अभी तक सीखा, सब लोगों को समझ में आ गया? सेरा एंटनी बोलिए, क्या समझ में नहीं आया? यंग का मतलब क्या है? इसका यंग का मतलब क्या है? मैं समझ में नहीं पा रही, क्या है? रंग का मतलब क्या है? रंग। हाँ, रंग मतलब कलर। ये कहाँ मिला आपको रंग? जंग। हाँ, जंग बना युद्धम, बैटल। थैंक यू। जंग कहाँ से मिला? इधर था क्या अभी जंग? ये कहाँ से मिला? जंग नहीं, व्यंग। व्यंग। अच्छा, व्यंग। व्यंग, ओके। व्यंग मैंने अभी यहाँ पे दिया नहीं ना। व्यंग माने उपहास। उपहास मतलब കളിയാക്കിക്കൊണ്ട് നമ്മൾ ചോദിക്കില്ലേ, ഒരാളെ കളിയാക്കിക്കൊണ്ട്. यहाँ पे एक सेंटेंस यहाँ വായിച്ചു തരാം. जब सब थक गए तब एक दरबारी ने व्यंग से कहा, मतलब കളിയാക്കിക്കൊണ്ട് രാജാവിന്റെ അടുത്ത് പറഞ്ഞു, രാജാവ് ഈ പ്രോബ്ലം സോൾവ് ചെയ്യാൻ ഗോനുചായ്ക്ക് മാത്രമേ പറ്റുള്ളൂ. വ്യംഗ് മാനെ ഉപഹാസ്, കളിയാക്കിക്കൊണ്ട് നമ്മൾ പറയില്ലേ? മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ?
हाँ तो व्यंग माने उपहास ഞാൻ അവിടെ എഴുതിയിട്ടില്ല എഴുതിക്കോളൂ വ്യंग माने उपहास എഴുതാൻ അറിയാലോ എല്ലാവർക്കും ഓക്കെ വേറെ എന്തെങ്കിലും ഡൗട്ട് ഉണ്ടോ इधर इल्ला 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 ओके सो सबको सब समझ में आ गया ना कोई डाउट हो तो पूछ लीजिए अभी तक हमने पेज नंबर 2 और 3 आज हमने पढ़ा तो घर में बैठ के सब लोग उसको पढ़ना ठीक है और कोई डाउट है तो मुझे अगले दिन आके पूछ लेना ठीक है कहानी समझ में आ गया ना सबको अभी तक जो हमने पढ़ा है ना तो मशहूर मतलब क्या है मशहूर का मतलब क्या है आनवी आनवी बोलिए मशहूर का मतलब क्या है आनवी आनवी आर यू देयर अच्छा ये कौन है एडमिनिस्ट्रेटर नाम के लॉगिन हुआ है एडमिनिस्ट्रेटर ये कौन है अच्छा बोलो बेटा मशहूर का नाम क्या है तो ये जो अच्छा मोहम्मद 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 मशहूर का नाम बताओ बेटा कोई भी बोलिए कोई सुन रहा है मेरी बात कोई भी बोलिए मशहूर का मतलब क्या है प्रसिद्ध प्रसिद्ध माने फेमस प्रसिद्ध माने फेमस है ना और अतिथि माने क्या है मेहमान 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 वेरी गुड मेहमान माने गेस्ट मेहमान हाँ वेरी गुड और इच्छा माने क्या है किसी चीज की चाह किसी चीज की चाह മലയാളത്തിൽ എന്താണ് പറയൂ മലയാളം में क्या है इच्छा माने आग्रहम वेरी गुड तो समझ में आ गया सब लोगों को व्यंग माने उपहास കൊണ്ട് പറയില്ലേ അതാണ് വ്യंग ओके तो पार्ट 1 गोनू झा की चतुराई जो आज हमने 2 पेज सीखा ठीक है पेज नंबर 2 और पेज नंबर 3 कहानी तब तक सबको समझ में आ गया ना हाँ तो कोई डाउट है तो अभी पूछ लो नहीं तो फिर अगले क्लास में हम लोग मिलेंगे कोई किसी को कोई डाउट है नहीं नहीं सब लोग लिख रहे हैं ना बुक में लिख रहे हैं ना हाँ ठीक है तो बुक पढ़ के आना अगले दिन अगले क्लास में जब आएंगे ना पेज नंबर 2 और 3 पढ़ के आना ठीक है हाँ ओके ओके बाय थैंक यू बाय 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 बाय